आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना सर्वत्र माऊली म्हणूनच पूजल्या जाते। त्यांचे हे 750वे जयंती वर्ष आहे। 15 ऑगस्ट रोजी ही जयंती येत आहे। तत्पूर्वी दिनांक 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व धर्मांच्या, सर्व भाषांच्या आणि सर्व संस्थांच्या शाळेमधून पसायदान म्हणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या निर्देशाचे पालन करण्यासाठी जालना जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळू खरात आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती भागवत यांनी सर्व शाळांना सूचनाही दिल्या आहेत। त्यांच्या या सूचनांच्या अनुषंगाने अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे। या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आज EDTV न्यूजचा प्रतिनिधी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे पोहोचला आणि तिथे उर्दू आणि मराठी माध्यमच्या शाळेमध्ये केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी आढावा घेत असल्याचे चित्र समोर आले आहे। आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या सर्वांसाठी एक सर्क्युलर निघालेले आहे की 14 तारखेला आपल्याला सर्व शाळांमध्ये मुलांना पसायदान म्हणायचे। मग आता पसायदान म्हणण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे। तर मग आता आपण मागच्या 8 दिवसांपासून आणि इथून पुढेही आपण प्रॅक्टिस करतोय, म्हणून आज एवढं सुंदर पसायदान आपल्या देवमूर्ती शाळेमध्ये आपण सर्वजण मिळून म्हणू शकलो। यावर्षी संत 750व्या जयंतीच्या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला एक निर्देश दिलेले की सर्व शाळांमध्ये पसायदानं होणं आवश्यक आहे आणि म्हणून या निमित्तानं आम्ही जिल्ह्यामध्ये जवळपास 24 ते 44 शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये पसायदानाचं गायन व्हावं, पसायदानाचा अर्थ समजून सांगावा, त्या संदर्भात दिंडी उत्सव हे प्रकारचं चांगल्या प्रकारचं साजरा व्हावं अशा प्रकारचं नियोजन प्रत्येक शाळेत करण्याचे निर्देश दिलेले। त्यानुसार शाळा स्तरावर सुद्धा या संदर्भात तयारी सुरू आहे। आतापर्यंतच्या तयारीमध्ये काय आढळून आलं? आतापर्यंत आम्हाला लक्षात आलं की आता प्रत्येक शाळेत जवळपास पूर्वी पसायदान म्हटलं जात होतं, परंतु आता गायनाच्या स्वरूपात आणि अर्थाच्या स्वरूपात काही व्याख्यानेसुद्धा आयोजित करण्याचं शाळा स्तरावर काही फोटोग्राफ्स, काही व्हिडिओजसुद्धा या प्राप्त झालेले आहेत। आणि 14 तारखेला जिल्ह्यामध्ये सगळीकडं अगदी म्हणजे जागतिक शांततेची आणि जागतिक वरदान मागण्याची जी पसायदान आहे ती पसायदान संपूर्ण शाळेत आपल्या जिल्ह्यात निश्चितच होणार आहे। सर, नेमकं कसं असणार आहे? एकाच वेळी असेल का प्रत्येक शाळेने आपापल्या वेळेनुसार करायचं? हे शाळांना निर्देश दिलेले आहेत की आपण शाळांची ज्या वेळेनुसार आहे त्या शाळांच्या वेळेनुसार प्रत्येक शाळेत त्या वेळेनुसार त्यांनी करायचं। हे कोणत्या शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या का प्राथमिक संस्थेच्या पण आहे? हे पसायदान हे संपूर्ण माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये हे आहे। साधारण किती विद्यार्थी पसायदान? साधारण ते 5 लाखापर्यंत हे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत। मॅडम, पसायदानाच्या अनुषंगाने काय तयारी सुरू आहे? सर, याच्या अनुषंगाने आपण BOंची बैठक आपण घेतलेली आहे। सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जाईल याची दक्षता घेत आहे। माननीय CO मॅडम यांनीसुद्धा जी VC झाली सोमवारी, त्याच्यामध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत सूचना केलेल्या आहे। त्याचप्रमाणे आपण आज समिती आहे, शिक्षण समिती, त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं राबवला जाईल प्रभावीपणे त्याचं नियोजन केलेलं आहे, ते आपण BO यांना सांगणार आहे। आणि 14 तारखेला सर्व शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जाईल याची दक्षता घेत आहे। नुसता आढावाच घेतला नाही तर विद्यार्थ्यांकडून याचा सरावही करून घेतला आहे। विशेष म्हणजे उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांनी देखील या पसायदानामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे। जालना शहरात देखील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात या पसायदानाची जोरात तयारी असल्याचे दिसले आणि विद्यार्थ्यांकडून पसायदानाचा सरावही करून घेण्यात आला आहे। एकंदरीत काय तर जालना जिल्ह्यामध्ये सुमारे 5 लाख विद्यार्थी पसायदान म्हणून माऊलींनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे जो जे वांछिल तो ते लाहो असे म्हणणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या या अभिनव उपक्रमाला प्रशासनाकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे। विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यामध्ये या पसायदानाचा निश्चितच फायदा होणार आहे। मी दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।